जुन्नरमध्ये खरं तर ही अतिशय दुर्घटना झालेली आहे. आज दुपारी 1च्या दरम्यान हे जे बांधकाम कामगार आहेत या ठिकाणी प्रशासकीय इमारतीचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये बांधकाम कामगार आहेत सुनील खराडे म्हणून, त्यांचा एक मुलगा आहे नवीन, जो की 6 महिन्याचा आहे. त्याच्यावर आज दुपारी 1च्या दरम्यान कुत्र्यानं हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे. आपण जर पाहिलं तरी हे जे आहे समोर हे त्यांचं घर आहे आणि घराच्या आतल्या खोलीमध्ये खरं तर त्या बाळाला जे ते ठेवण्यात आलं होतं जोडीमध्ये बांधून. परंतु त्याची आई कुठेतरी कपडे धुवायचं काम करत होते आणि वडील साईटवर काम करत होते. त्यावेळेस त्या सगळ्यांची नजर चुकून ते भटकं कुत्रं जे आहे ते आतमध्ये गेलं आणि त्याच धुळीतल्या बाळावर खरं तर त्याने हल्ला केला. त्याच्यामध्ये हा जो नवीन आहे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला आता पुणे भटक्या कुत्र्यांचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. आपण पाहतो की ह्या इमारतीवर हे सगळे बाहेरचे लोक काम करत आहेत, परप्रांतीय लोक, आणि त्यांच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. भटक्या कुत्र्यांचा हल्ला जुन्नर शहरामध्ये काही दिवसापूर्वी सातत्यानं होत होते. आता पुन्हा एकदा त्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हे जे बाळ आहे 6 महिन्याचं ते गंभीररित्या जखमी झालेलं आहे. आणि आम्ही जेव्हा तिथल्या डॉक्टरांशी बोललो तर त्या डॉक्टरांचं म्हणणं असं आलं की त्याचा डोळ्याच्या खालचा जो काय भाग आहे तो पूर्ण भाग त्या कुत्र्याने खाऊन टाकलेला आहे. आणि त्याचं मधलं जे बोट आहे ते एक बोट देखील गायब आहे, खरं तर मिसिंग आहे त्या छोट्या बाळाचं. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आणि क्रूरपणे खरं तर त्या कुत्र्याने त्या बाळावर हल्ला केलेला आहे. तर ते इथे जे कामगार आहेत खरं तर ते देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. इसमें बात कीजिए, क्या आवाज आएगा? कितने बजे हो गए ये करीब 1 बजे हो गए। कितना? 1 बजे। और आप सब लोग कहाँ पे थे? इधर काम चालू था, अभी छुट्टी हुआ तो तुरंत आया इधर, तो डायरेक्ट रूम में ही घुस गया। एक ही कुत्ता था या ज़्यादा? एक ही था। एक अब हम लोग अभी देख के आए तो वो तो बहुत अंदर है। अंदर है, डायरेक्ट दरवाजा खुला था, अंदर ही घुस गया, सीधा घर में चला गया। घर में चला गया और लगे जाके पागल कुत्ता था शायद, लग रहा। पण एकदा जाऊया आणि विचारूया. वो कुत्ते ने काटा कहाँ पे? इधर अंदर काटा क्या? कहाँ पे सोया था बच्चा? हो ए बेटा रुको. मतलब इतने अंदर आके काटा उसने? अरे बाप रे, खूब भयानक है. कहाँ पे बांधा था उसको? इसको यहाँ पे बांधा था। यहाँ पे? अच्छा, और क्या हो गया? उस बच्चे का नाम क्या था? नवीन। नवीन. आपका कौन था? मेरा मतलब आप सब साथ में ही रहते हो? हाँ। ठीक. आपण जर पाहिलं तर किती भयानक घटना आहे. एवढ्या आतमध्ये म्हणजे हे कुटुंब राहतंय, एवढ्या आतमध्ये येऊन खरं तर तो जो कुत्रा आहे, आता ते जे बाळ 6 महिन्याचं होतं ते इधर त्यांनी इधर यही पे बांधा था ना उसको ऐसा. इधर बांधा था और यहाँ और आप लोग कहाँ थे जब आप मैं लोग? कपड़ा धो रही थी। हाँ. और हम लोग हमारे रूम पे थे, यहाँ पे था। मैं इधर घूम के इधर आई, मैं इधर से आई। इसको पकड़ो तो आवाज अच्छी से आएगी. हाँ बोलो. मैं कपड़ा धो रही थी, इधर से मैं आई तो मैं इधर से आई थी तो कुत्ता फिर इधर जाए थे। मैंने बोला इधर तो दरवाजा बंद है, कहाँ से निकल? फिर ऐसे मैं यहीं आई, फिर इधर भाग गया। कुत्ता जब आप आई तो कुत्ता अंदर ही था? हाँ। और बच्चा बस नहीं था। उसे में था या नीचे गिर गया था? नहीं, झोली में था। झोली में था. हाँ। मी डॉक्टर राहुल पान, धनश्री हॉस्पिटल मुळशी. आज दुपारी साधारणतः 1 वाजता जुन्नर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे राहत्या घरी एक 6 महिन्याचा मुलगा नवीन खराडी हा झोळणीमध्ये झोपला असताना एक गावठी कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर त्यांनी मल्टिपल ॲब्रेजन्स घेतले, त्यानंतर चेहऱ्याचे वचके काढले, डोळ्यामध्ये जबर मार दिला आहे, त्यानंतर डाव्या हाताचं मधलं बोट त्यांनी खाऊन टाकलेलं आहे आणि इंडेक्स फिंगर जे आहे ते पूर्णतः अर्धवट तुटलेलं आहे. अशा परिस्थितीत पेशंटला जुन्नरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाऊन तिथं प्राथमिक उपचार केला. त्याच्यानंतर A1 ॲम्ब्युलन्सचे मालक अकबर सर यांनी तातडीने त्याला धनश्री हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. धनश्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अश्विन भालेराव आणि डॉक्टर भूषण बोरसे सर यांनी रुग्णाला चेक केला असता, बघितले असता रुग्णाची क्लिनिकल कंडिशन ही खूप खराब असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच पेशंटवर इम्युनोग्लोबिनचे इंजेक्शन्स पेशंटला इम्युनोग्लोबिनचे इंजेक्शन्स देण्यात आलेले आहे आणि यापुढील उपचार असं आपण त्याच्यावर करत आहोत.